सोयाबीनचे दर जूनमध्ये चांगले राहण्याची स्थिती आहे. मात्र ते कितीपर्यंत जाणार? 9,000 10,000 जाणार का? तर त्या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओला थोडा उशीर झाल्याबद्दल आधीच मी माफी मागतो. येणाऱ्या काळात रेग्युलर व्हिडिओ करूया अशी ग्वाही देतो. मागच्या 4-5 दिवसांपासून ॲग्रोशिवारच्या मुख्य चॅनलवर अनेक शेतकऱ्यांनी असं विचारलं की सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल सांगा. मागच्या वर्षीची तुलना करता माझ्याकडे 2 भागामध्ये हा व्हिडिओ होणार आहे. मागच्या वर्षीची तुलना करता सोयाबीनचे बाजारभाव यंदाच्या जून महिन्यामध्ये तेजीमध्ये असणार आहे. जिल्हावार मागच्या महिन्यात मे महिना आणि आत्ता काय फरक पडला ते आपण बघूया. पण पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहे त्यांनी तातडीनं सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. लाईक शेअर तर तुम्ही करतच आहात. मे 2026 आणि जून 2026 अहिल्यानगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 66%, त्याच्यानंतर भंडारामध्ये 69%, त्यानंतर धाराशिवमध्ये 60%, धुळ्यामध्ये 68%, हिंगोलीमध्ये 67%, जळगावमध्ये 77%, जालनामध्ये 63%, नांदेडमध्ये 47%, त्याच्यानंतर लातूरमध्ये तब्बल 67% आणि नंदुरबारमध्ये 42%, त्यानंतर सांगलीमध्ये 33%, वर्ध्यामध्ये 65%, वाशिममध्ये 57% आणि यवतमाळमध्ये 68%, त्याच्यानंतर बीडमध्ये 64%, अमरावतीमध्ये 64%, 62% माफ करा, अकोल्यामध्ये 63%, बुलढाणामध्ये 64%. मागच्या वर्षीच्या तुलनेत अशी ही वाढ आहे. ती साधारण कमीत कमी 40%, जास्तीत जास्त 60% आहे. सरासरी 55 ते 60% मागच्या वर्षीच्या तुलनेत जून 25च्या तुलनेत जून 26 मध्ये सोयाबीनचे बाजारभाव 55 ते 60% वाढलेले दिसून येत आहे. आता संपूर्ण राज्याचा आढावा घ्यायचा तर संपूर्ण राज्याची सरासरी 6,590 वरून 6,600 पर्यंत पोहोचलेली आहे. मागच्या वर्षी याच काळात 4,100 रुपये दर होता सरासरी राज्याची. आता कुठल्या बाजारात किती हे आपण सांगणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहील ते बघूया. आणि वेळ असलं तर मी परत कुठल्या बाजारात किती वाढ घट आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता दुसरा भाग, सोयाबीनचे बाजारभाव जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा या सगळ्या जूनमध्ये सरासरी काय राहू शकतात. तर रिपोर्ट आहे आपल्याकडे. कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे. या स्मार्ट प्रकल्पाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष हे चालवण्यात येतं आणि ते दर महिन्याला आपला अहवाल प्रसिद्ध करतात. आता या अहवालामध्ये अनेक तज्ज्ञ आहेत. त्याच्यामध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याच्यानंतर सांख्यिकीय विश्लेषण करणारे शास्त्रज्ञ आहेत, गणितज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि कृषी शास्त्रज्ञ आहेत. ही सगळी मंडळी एकत्र येऊन पुढचा अंदाज लावत असते. अगदी याच धर्तीवर आपण कांद्याचं एक मॉडेल विकसित केलेलं आहे. येणाऱ्या काळात गव्हर्नमेंटला असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी बाजार माहितीच्या दृष्टीने सक्षम व्हावं आणि त्या दृष्टीनं काही पिकांच्या संदर्भात असे अंदाज महिन्याचे ते देत असतात. तर त्यावरनं त्या माहितीच्या आधारे आता आपण जूनमध्ये काय बाजारभाव राहतील ते सांगेन. ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी ॲग्रोशिवारच्या कांदा चॅनलला जरूर भेट द्या आणि तिथे तुम्हाला हे ॲग्रोशिवारचं मॉडेल जे आहे याच धर्तीवर ते आपण अप्लाय केलेलं दिसेल. ठीक आहे, आता बघूया. तर सोयाबीनचं जे आहे मागणी पुरवठ्याचं गणित आपण बघूया. 24-25 मध्ये मागे सांगितलं, परत एकदा सांगतो. 24-25 मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत वाढ झालेली होती. 25-26च्या अंदाजानुसार आयात 22% घटलेली दिसून येते. हा मे 2026चा WSDEचा रिपोर्ट आहे. आता सोयाबीन तेलाची आयात 25-26ला जी किती असणार आहे ती साधारण 42.50 असणार आहे. आता 26-47 मध्ये जे प्रोजेक्टेड ती 43 लाख मेट्रिक टन आयात होऊ शकते. म्हणजे मागच्या वर्षी 24-25ला सोयाबीन तेलाची आयात होती 54.70 लाख मेट्रिक टन
किंवा आपण हे करूया 55 लाख मेट्रिक टन आयात होती. त्यामुळे काय झालं की सोयाबीनच्या तेलाच्या किमतीमध्ये सुद्धा मोठा फरक पडला. कारण जर तिकडनं फुकटचं म्हणजे आयतंच तेल येत असेल, माफ करा फुकटचं नव्हे, आणि कमी दरात मिळत असेल तर इथला सोयाबीन घेऊन काय करायचं ना, त्याच्यापेक्षा तेच विकलेलं चांगलं. एनिवे, आपला तो एक भाग समजून घेण्याचा विषय आहे. आता जागतिक सोयाबीनचं उत्पादन परत एकदा तेही आपण समजून घेऊया. 25-26 मध्ये जे एस्टिमेटेड आहे ते 42,04,246 लाख मेट्रिक टन, आणि आता 26-27 ला म्हणजे या खरीपात जे प्रोजेक्शन त्यांनी केलंय, हे सोयाबीनचं उत्पादन वाढू शकतं जगभरात 4,415. त्याच्यावर पण किमती अवलंबून आहे, लक्षात घ्या. अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार 2026-27 साठी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे 4,415 लाख टन किंवा मेट्रिक टन इतका आहे. मागच्या वर्षीपेक्षा 3% किंवा 3.25% सोयाबीनचा पेरा संपूर्ण जगभरात वाढणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या बाजारभावावर होईल. तो कसा होईल तो आपण बघूया. पण आताची स्थिती मात्र चांगली आहे. मी भविष्याचं उगाच काहीतरी दुसरं स्वप्न घेऊन काळजी करण्याचं काही कारण नाही. आता भारतात 2025-26 मध्ये सोयाबीनचे उत्पादन झाले 105 लाख मेट्रिक टन अशी शक्यता वर्तवली आहे, जे मागच्या वर्षीपेक्षा 17% कमी आहे. आता जगभरात भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या खरीपात 3% वाढेल, पण भारतामध्ये मात्र 17% कमी झालं. असा हा एप्रिलचा अहवाल आहे. या सगळ्या याच्यात मागच्या वर्षी होतं ते 125 लाख मेट्रिक टन होतं. आता सगळ्यात महत्वाचं सोयाबीन पेंड त्याचा काय परिणाम होतो ते पण आपण बघूया. भारतातून सोयाबीन निर्यातीत 25-26 या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत घट झालेली आहे. तर 26-27 साठीच्या अंदाजानुसार मागील तुलनेत निर्यातीत किंचित वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे मागच्या वर्षी घटले होते, पण येणारा अंदाज ते वाढेल. ते किती वाढेल ते तुम्हाला सांगतो. किंचित नाही, बऱ्यापैकी वाढणार आहे. तर 24-25 मध्ये झाली होती सोयाबीनची निर्यात 17.80 लाख मेट्रिक टन. ते 25-26 ला झाली होती 8.5 लाख मेट्रिक टन, कमी झाली या वर्षात. आता एस्टिमेटेड प्रोजेक्शन आहे, भविष्याचे आकडे दिलेले आहेत, ते 10 लाख मेट्रिक टन ही होण्याची शक्यता आहे. साधारण 1.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन वाढेल. याला तुम्ही किंचित म्हणा किंवा काय म्हणता येईल ते. आणि आता मागच्या याच्यानुसार आता या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत बदललेली आहे, पण आपल्याला जो बाजारभाव मिळेल तो मागच्या खरीपासाठी म्हणजे खरीप 25-26 साठीच मिळणार आहे. ते आपण बघूया. आता 26-27 ची जी किमान आधारभूत किंमत काय आहे ती 5,700 प्रति क्विंटल आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आता MSPच्या दिशेनं ही किमती चालू झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता हा भाग मी सांगेन आणि थांबेन, की सोयाबीनचे बाजारभाव जून मध्ये काय राहतील. जून 23 मध्ये सोयाबीनचे बाजारभाव होते 4,980 रुपये प्रति क्विंटल. जून 24 मध्ये ते होते 4,540 रुपये प्रति क्विंटल. आता यावरनं याचा जूनचा अंदाज आहे तो आहे 7,600 ते 7,985 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे जूनच्या एंड पर्यंत तुमचे बाजारभाव 7,600 ते 7,900, म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त बाजारभाव 8,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात सोयाबीनचे. ही सगळी माहिती होती. आधीची माहिती तुम्हाला या माहितीचं कारण कळावं म्हणून सांगितलेली होती. अशी अभ्यासपूर्ण माहिती ॲग्रोशिवार न्यूज मध्येच असते आणि ॲग्रोशिवार मध्ये असते. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, जोडून राहा. धन्यवाद.